आम्ही हल्दीराम हॉटेलमध्ये आलो आहे आणि बेसिकली हे ओरिजिनल नागपूरचंच आहे, जे आपण विवियाना मॉल वगैरेमध्ये बघतो ना आपल्या इथे, ते मेन इथलं आहे. गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही आता सकाळचे 6:45 झाले बेसिकली आणि आम्ही आता चाललो आहोत मुंबई टू पुण्याला चाललो आहे बेसिकली. आणि पुण्यावरून काय करणार आहे, कुठे जाणार आहे हे तर मी ऑन द वे तुम्हाला सांगेलच. के किनारे से दूर खड़े रहिए. सो आता आम्ही ट्रेनमध्ये चढलो आणि बेसिकली आता ट्रेन निघाली आपली. ऑन टाईम आहे ट्रेन आणि पुणे अराऊंड 11पर्यंत जाईल, कारण की ह्या डेक्कन एक्सप्रेसनी चाललो आपण आणि डेक्कन एक्सप्रेसला हॉल्ट खूप आहेत, कारण की पुणे डेस्टिनेशन नाही, पुण्यावरून दुसरीकडे लांब चाललो आहे आणि लांब. सो एक्साइटिंग ब्लॉग असणार आहे, तुम्ही बघा. मी आलो आहे शिवाजीनगरला, आत्ता पोचलो आहे. बेसिकली 11:46 झालेत आता आणि आता पुढे जाऊ. अशोक मग आम्ही सगळे एकत्र नेक्स्ट डेस्टिनेशनला संध्याकाळी ट्रेन आहे परत पुण्यावरून. हेवी होतं जेवण आणि खूप ऑथेंटिक होतं, म्हणजे एकदम मराठमोळं जेवण होतं आणि खूप पोट भरलं, एकदम भारी भक्कम असं होतं. आणि आता आम्ही असं जस्ट वॉक करतो आहे पुण्याच्या स्ट्रीटला, कारण की थोडं आज सस्पेन्स क्रिएट आईस्क्रीम खायला चाललो आहे आणि आम्ही सस्पेन्स क्रिएट करतो आहे की कुठे चाललो आहे ते, कारण की ते तुम्हाला येत्या ब्लॉगमध्ये कळेल. गुड इव्हनिंग एव्हरीवन. आता संध्याकाळचे साडेतीन नाही ऑलमोस्ट 4 वाजायला आले आणि आता आम्ही निघालो आहोत पुणे स्टेशनला जायला, कारण की मेन ट्रेन जिथे आज आपण चाललो आहे ती आहे नागपूरला जाण्याची 4 वाजता. आम्ही इथून निघतो आहे, कारण की ट्रेन आहे 5:30 वाजताची. सो इथून वेळ लागेल म्हणून सगळे आता रेडी होत आहेत आणि मग आपण निघायचं. सो आता आम्ही सगळे वेट करतोय. हो आली ती काय ऑटो आणि कॅबसाठी, बरोबर ना. मग आता आम्ही निघणार आहे पुणे स्टेशनला फायनली. जर्नी आता स्टार्ट होते. चला चलो बाय. अरे हे दोघं चाललेत ना. हां आली आपली गाडी. आई आणि अशोक गेलेत ऑटोने आणि आम्ही तिघं कॅबने चाललो आहे, कारण की आम्ही 5 जण आहेत ना टोटल, म्हणून वेगवेगळे डिवाईड होऊन आम्ही गेलो. आणि आपल्या गाडीचं नाव काय? पुणे नागपूर गरीब रथ. मी तर गरीब रथनी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतोय. हां. सो तुम्हाला पूर्ण जर्नीचा एक्सपिरियन्स कसा असेल हे आम्ही इन शॉर्ट सांगू आणि नेक्स्ट नागपूरला कुठे जाणार आहे हे नागपूरला पोचल्यावर सांगू. आपल्या एक वरची, ही मिडल, त्या साईडच्या 2 वरच्या आणि ही वरची अशा आजूबाजूला आलेले आहेत व्हिडिओ सीट्स. व्हिडिओज बोलतो हाय कर मंकी. आणि आता आम्ही जेवण घेण्यासाठी आलो आहे, बिकॉज इथे पॅन्ट्री नाही ना या ट्रेनला, म्हणून. तर आता येईल स्टेशन आलं की ते लोक घेतील. दौंड स्टेशनला उतरलो आहे आम्ही. अशोक गेला आहे पाण्याची बॉटल आणायला आणि सगळं जेवण तर आलं आहे. आता जाऊन जेवू मस्तपैकी. आता सकाळचे 7:30 वाजले आणि
आता ऑलमोस्ट आम्ही 2.5 तासामध्ये पोहोचू ते पण नागपूर स्टेशनला. आणि एक पूर्ण रात्र गेली आहे ट्रेनमध्ये. सो तुम्हाला कसं वाटतं हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अजून बाकी सगळे झोपले उठतील तसं मग पुढची जर्नी चालू होईल. कुठे चाललो आहे काय तुम्हाला अंदाज आला असेल तर. आता धामणगाव रेल्वे स्टेशन आलं आहे म्हणून ट्रेन थांबले जरा. बरेच लोक इथे पण उतरले आहेत. आता 1-2 स्टेशन नंतर मग येईन नागपूर. आता ऑलमोस्ट 10 वाजलेत आणि आम्ही उतरलो आहे नागपूरला. आता चाललो 8 नंबर प्लॅटफॉर्मला. तिथून मग आपला ड्रायव्हर येणार आहे जो आम्हाला पिक करून ताडोबाला घेऊन जाईल. सो आज आम्ही बेसिकली ताडोबाला चाललो. आम्ही चाय ब्रेकसाठी थांबलो आणि मग आम्हाला ऑपोजिट डिरेक्शनने तिकडनं बाहेर जायचं आहे कार ड्रायव्हरसाठी. आता मेट्रो स्टेशनच्या ऑपोजिट साईडलाच आपली ट्रेन म्हणजे कार आली आम्हाला पिकअप करायला. आणि आता आम्ही सगळी एकदम मागे बसलो. हल्दीराम हॉटेलमध्ये आलो आहे आणि बेसिकली हे ओरिजिनल नागपूरचंच आहे जे आपण विवियाना मॉल वगैरेमध्ये बघतो ना आपल्या इथे, ते मेन इथलं आहे. गोबी समोसा खूप ऑसम होता है ना. कसं आहे नाही तू बोल. आता आम्ही परत एक मिनी हॉल्ट असा 5-10 मिनिटासाठी ब्रेक घेतला आहे, वॉशरूम ब्रेक. कारण की आपल्याला जे जायचं आहे ते खूप लांब आहे. आता 1.5 तास आहे अजून इथून ताडोबाला पोचायला. आणि खूप मस्त प्लेझंट ॲटमॉस्फिअर आहे इथे है ना. आता आम्ही जस्ट आलो आहे द सेंचुरी रिसॉर्टला आणि थोडा पाऊस यायला लागला आहे. आता आम्ही ज्या रिसॉर्टला राहतो आहे ना त्या रिसॉर्टचं जे रूम आहे आपल्याला अलोकेट केलेलं आहे ते तुम्हाला इन शॉर्ट दाखवतो बघा. असा टायगरचा फोटो आहे आपल्या रूममध्येच. असं मला इमॅजिन होतं की आपल्या घरी पण असा एक फोटो असावा. इथे वॉर्डरोब आहे, ह्याच्यावर आपण कपडे वगैरे ठेवू शकतो. आणि हे वॉशरूम खूप मोठं आहे आणि मस्त एकदम वॉशरूम क्लीन एकदम. आणि स्टाफ पण इथले खूप छान आहेत, हेल्पफुल आहेत. सो तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा जो गेट म्हणजे इथे गेट वाईज पूर्ण ताडोबा डिफाईन केलं जातं. तर हा गेट मोहदली गेट आहे. सो तुम्हाला कसा वाटला हा आपला ट्रॅव्हलचा ब्लॉग होता आणि तुम्हाला समजलंच आहे की मी आज आपण सगळे कुठे आलो आहोत. सो नेक्स्ट ब्लॉगमध्ये फुल धमाल असणार आहे आणि पूर्ण रिसॉर्ट पण कॅप्चर करायचा प्रयत्न करेन. सो भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, बाय बाय.